मला याआधी निरंजनची इतकी काळजी कधीच वाटली नव्हती. तू तर त्याला लहानपणापासून ओळखतोयस. जबाबदार म्हणता म्हणता आज मला ना काय करावं ते काही सुचतच नाहीये बघ. हो ग मावशी, खरं तर मला सुद्धा त्याची काळजी वाटायला लागली आहे. पण तू काळजी करू नकोस, मी आहे त्याच्यासाठी. हे सगळं ना त्या मंगलमुळे झालंय बघ. कधी सोडणारे माझ्या मुलाला कोणास ठाऊक. अगं मावशी प्लीज हे बोलणं बंद कर प्लीज. हे तुझ्या अशा बोलण्यामुळेच नाही सगळे प्रॉब्लेम क्रिएट झालेत. म्हणजे माझ्यामुळे? अगं फक्त तूच असं नाही म्हणत आहे, एकूणच सगळेच. आधी ती रमा आहे, मंगल वहिनी नाही आहे हे दादाला सुद्धा पटत होतं, मान्य होतं. पण तेच ऐकून आता तो सुद्धा रमामध्ये मंगल वहिनींना शोधायला लागलाय. इनफॅक्ट तो रमाच्या प्रेमात पडलाय. ही इज इन लव्ह विथ रमा. तिच्यात लपलेल्या मंगल वहिनीच्या प्रेमात येतो, जिला जाऊन 3 वर्ष झाली आहेत. देवा, सगळ्यातून माझ्या मुलाला सोडव रे बाबा आता एकदाच. ही 13 नंबर वाली केस आहे ना? कोणती? 13 नंबर ग. तो नाही लहान का मुलगा आहे, कोमात गेलाय तो. हा, त्याचं काय? त्याची केस जाम किचकट दिसते ग. म्हणजे त्या मुलाला नेमकं काय झालंय ना तेच कळत नाहीये. एकदा म्हणतात कपाटात अडकला होता, एकदा म्हणतात. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपण आपलं काम करूया ना. एक मिनिट, बोला ना बोला. माझ्याही कानावर आलं असंच काहीतरी. तुम्ही काय बोलताय ना मला काहीच कळत नाहीये. तू ना खुळीच आहेस. हुशार असतेस ना तर डॉक्टर झाली असतीस. सिस्टर बघा ना कसं बोलतोय. एक मिनिट. काय रे, काय ऐकलंस तू आणि त्यातून काय कळलं तुला? अहो सिस्टर, 13 नंबर वॉर्ड, तोच बेड. मंगल होती ना तिकडे. आणि त्या मुलाची आई पण मंगलचंच नाव घेते. पण मंगल तर गेली ना, तिचा इथे काय संबंध? नाही, तिचा याच्याशी काही संबंध नसेल, पण आपल्याशी आहे ना. नको ते विषय काढू नका. आपल्याला यातलं काही कळो न कळो, पण एक गोष्ट कळते ती ध्यानात ठेवा. यापुढे आपल्याला जपून वागावं लागेल, सावध राहावं लागेल. हे काय?